तुमचा अनपडपणा माळाराना दाखवा. इथं अजिबात यू डोंट हॅव टू टॉर्चर एनीबॉडी फॉर विदाउट एनी रिझन. कान खोलून ऐका. मार खायचा बलदार द्यायचा नाही. तुमचा अनपडपणा माळाराना दाखवा. इथं अजिबात यू डोंट हॅव टू टॉर्चर एनीबॉडी फॉर विदाउट एनी रिझन. कॅमेरा समोर कॅमेरा थोडा जवळ आणा. तो जो व्हिडिओ टाकला होता त्याच्यामध्ये असा शब्द वापरला. तुमचा अनपडपणा माळाराना दाखवा असा शब्द वापरला होता. पण त्याचं असं झालं की तुमचा अनपडपणा महाराणा दाखवा असा शब्द ऐकू आला. पण तुम्हाला सर्व अनुभवाची माहिती असं ऐकू येईल असं तुम्ही तो व्हिडिओ स्लो मोशन करून ऐका जेणेकरून त्या भावांनो, जय भीम, जय शिवराय, जय मल्हार. सध्या मी गंगाखेडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये आहे, उपचार घेतोय. मला आता सध्याच्याला 3-4 वाजलेत आणि 1-2 वाजता 12-1-2 वाजताच्या दरम्यान मला काही समाजकंटकांनी म्हणता येईल किंवा एका स्पेसिफिक राजकीय बाजूचे कार्यकर्ते म्हणता येईल, त्यांनी भरपूर मारहाण केली. त्याच्यामुळे मी थोडी ट्रीटमेंट घेतोय. माझा थोडा पायाला माझ्या खूप मारा लागला, मला चालता येत नाहीये. तर झाला विषय असा भावांनो की 21 जानेवारी 2026ला ज्यावेळेस धनगर आरक्षणाचा मोर्चा मुंबईमध्ये होता, आंदोलन चालू होतं, त्यावेळेस धनगर बांधवांमध्ये आणि पोलिसांमध्ये थोडीशी बाचाबाची होत होती. म्हणून आंदोलनाला कुठं गालबोट लागू नये म्हणून मी धनगर बांधवांना एक आव्हान केलं की इथं शांत बसा, तुमचा अनपडपणा हा माळारानात दाखवा, इथं कुणालाही टॉर्चर विनाकारण त्रास देऊ नका. हा शब्द तुमचा अनपडपणा माळारानात दाखवा. कारण धनगर समाज हा असुशिक्षित आहे, तो माळारानामध्ये डोंगर दऱ्यामध्ये राहणार आहे, मेंढ्या चारून उदरनिर्वाह करणारा समाज आहे. म्हणून मी त्यांना असं आवाहन केलं. पण तो शब्द जानेवारी महिन्यात टाकलेला होता, तेव्हापासून तो व्हिडिओ व्हायरल होतोय. पण ज्यावेळेस मी गंगाखेडच्या स्थानिक लेवलच्या प्रशासनामध्ये भ्रष्टाचार विरोधी किंवा बोगस कामांच्या विरुद्ध ज्यावेळेस मी मोहीम चालू केली आहे, तर त्यावेळेस मला दाबण्यासाठी हा तिसरा षडयंत्र आहे. मला जी आज मारहाण झाली ही एका समाजाकडून झालीच नाही. इथं समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रश्नच नाहीये. कारण मला मारहाण जी झाली आहे ही 4-5 टोळक्यांकडून झाली आहे. ते प्युअर दारू पिणारे आहेत, त्यांच्यावर ऑलरेडी भरपूर गुन्हे दाखल आहेत आणि ते स्पेसिफिक एका नेत्याचे कार्यकर्ते आहेत. ते कुठल्या समाजाची माणसं नाही आहेत. त्यांनी 4 पैसे काहीतरी घेऊन समाज विकला आपला. कारण झाला विषय कसा माहिती का, आतापर्यंत मला 3 वेळा मारहाण झाल्या गंगाखेडमध्ये. पहिल्यांदा पोलीस इन्स्पेक्टर गंगाखेडचे डोंगरे साहेबांना मला मारहाण केली. त्यावेळेसही त्या प्रकरणामधून मी निर्भीड बाहेर पडलो, पुन्हा माझं काम सुरू केलं. त्याच्यानंतर बाबा पोलेनं मला मारहाण केली, त्याही प्रकरणातून मी निर्भीडपणाने बाहेर पडलो, पुन्हा माझं कार्य सुरू केलं. मग यावेळेस त्याला मी दबत नाहीये म्हणून ह्यानं मला पूर्ण प्लॅनिंग करून दाबण्याचा प्रयत्न केला. ते जे मी वाक्य बोललो होतो की तुमचा अनपडपणा माळारानात दाखवा, तर बऱ्याच जणांनी माझ्या व्हिडिओला ट्रोल केला आणि गंगाखेडमध्ये एक असा भ्रम पसरवला माझ्या विरोधात की तो म्हणतोय की तुमचा अनपडपणा हा महाराणा दाखवा. असा एक अपभ्रंश ह्या माझ्या बांधवांमध्ये पसरवला गेला. आणि त्या बांधवांमध्ये सर्वच बौद्ध बांधव नव्हते, त्याच्यामध्ये स्पेसिफिक कार्यकर्त्यांचा गट्टा यांनी तयार केला होता. तो गट्टा सकाळी सुमारे 11-12 वाजता माझ्याकडे आला. आम्ही पोलीस स्टेशनच्या आतमध्ये गेलो. त्यांनी मला थोडीशी मारहाण देखील केली. मारहाण केल्याच्या नंतर मी त्यांना म्हटलं की भावांनो, काही हरकत नाही, तुम्ही मला मारहाण केली, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, तुम्ही तो व्हिडिओ पुन्हा ध्यान देऊन ऐका
आणि तो व्हिडिओ स्लो मोशन करून मी त्यांना ऐकू घातला. मग त्यांचा थोडासा गैरसमज दूर झाला की ठीक आहे बाबा, हा शब्द फास्ट बोलल्यामुळं तो तसा ऐकू येतोय, पण इथं काही संबंध नाही, हिनं माळरानात हा शब्द वापरलाय, महाराजांना असा वापरला नाही. हे कन्फ्युजन त्यांचं दूर होतच होतं की तेवढ्यात त्या पोलीस स्टेशनमध्ये बाबा पोले जे जिल्हा परिषद सदस्य आहेत महापुरीचे परभणी जिल्ह्यामध्ये, हा माणूस स्वतः तिथं आला. आल्याच्या नंतर जे मला समजून सांगत होते माझे बौद्ध बांधव, त्या बौद्ध बांधवांपैकी 2 जणांना त्यानं आतमध्ये पोलीस स्टेशनमध्ये हाताला धरून वडीत नेलं. मला काहीच बोलला नाही तो. त्यानं आतमध्ये वडीत नेलं. वडीत नेल्याच्या नंतर त्यानं त्याचे काय कानं भरले की आणि त्यांना काय दिलं की काय नाही की हे देव जाणू आणि बाबासाहेब आणि छत्रपती होळकर फुले शाहू आंबेडकरच जाणो की नेमकं त्यानं काय बोललं. त्यानं बोलल्याच्या नंतर ते जे 2-4 जण होते ते माझ्या एवढे भडकले की काहीच सांगता येत नाही. की ते म्हणले आता बाहेर येऊन, मग मला काय दबाव टाकला की चला आता एक व्हिडिओ काढ माफी म्हणून. मग आम्ही पोलीस स्टेशन समोर एक व्हिडिओ काढला. मी म्हणलं बाबा बांधवांनो, तुमचं जर काही गैरसमज होत असेल तर मला माफ करा, पण तो शब्द तसा नाहीये, तुमचा अनपडपणा मानाला दाखवा, असा मी व्हिडिओ देखील काढला. पण व्हिडिओ काढल्याच्या नंतर ह्यांनी एक अशी प्लॅनिंग केली की महेश बिडगरला आता मारायचे. मग जर समजा मी माझ्या बौद्ध समाजाबद्दल जर मी काही अपशब्द काढलेला असता तर संपूर्ण गंगाखेडमधला बौद्ध समाज आला असता पोलीस स्टेशनला, त्यांनी एक निवेदन दिलं असतं आणि त्यांनी मला जी काही सजा आहे ती रस्त्यावर सजा दिली असती. पण मग बौद्ध समाज का आला नाही? कारण तो शब्द अभ्यासू वृत्तीनं कोणीही बघावा. आजही मी या व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येक बौद्ध बांधवांना असतील किंवा छत्रपती होळकर फुले शाहू आंबेडकरांच्या कुठल्याही मावळ्याला असेल, या महाराष्ट्रामधल्या, देशामधल्या, जगामधल्या कुठल्याही व्यक्तीला माझं ओपन चॅलेंज आहे की तो व्हिडिओ सायबर लॅबमध्ये नेऊन त्याची पडताळणी करा आणि तो जर शब्द तुमचा अनपडपणा माळाराना दाखवा असा जर नसेल आणि तुम्हाला जसा तो ऐकू आलाय तसा जर असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भर चौकामध्ये मला फाशी द्या. मी ती सजा मान्य करायला तयार आहे. पण ज्या बाबासाहेबांचे आपण अनुयायी आहेत ते स्वतःच बाबासाहेब काय म्हटले होते की 100 गुन्हेगार सुटले तरी चालतील, पण एकाही निरापराधाला सजा मिळाली नाही पाहिजे. एवढं होऊन देखील पोलीस स्टेशनमध्ये व्हिडिओ काढला, पण यांचं षडयंत्र संपलंच नव्हतं. 4-5 जणांनी मला पोलीस स्टेशनमधून उचलून नेलं की मला काय म्हटले की बाबासाहेबाच्या चौकात चल पुतळ्यापाशी आणि त्यांची माफी माग, पाय धर आणि पाय धरून त्यांना हार घाल, काहीच आम्ही तुला मारणार नाही, काही नाही. पण मला माहिती होतं की हे तिथं नेऊन मला मारणार म्हणजे मारणार. मी तिथून जात नव्हतो. पण पोलिसांच्या समोर आज मी बऱ्याच दिवसापासून पोलिसांबद्दल बोलणं टाळत होतो, पण पोलिसांची खूप मोठी हलगर्जीपणा झाला. इथं गीते मॅडम API होत्या, ते पठाण साहेब होते, असे 2-4 कॉन्स्टेबल होते. त्या कॉन्स्टेबलच्या समोर मला त्यांनी तिथून उचलून नेलं 2-3 जणांनी की चल माझ्या गच्चीला धरून, माझं एका शर्ट आहे का इथं फाटलं शर्ट, मला माझ्या शर्टाला असं वरून त्यांनी तिथं घेऊन गेले. घेऊन गेल्याच्या नंतर मी माफीच मागत होतो की तेवढ्यात त्या 5-6 जणच आहेत फक्त. आणि हे कार्यकर्ते कोणाचे आहेत अख्ख्या गंगाखेडला माहिती आहेत. अद्दल बेवडे माणसं आहेत, त्यांच्यावर ऑलरेडी गुन्हे दाखल आहेत. त्यांनी मला बेदम मारहाण केली. म्हणजे अशा 3 घटना घडल्यात महेश बिडगरवर हल्ले करण्याच्या. पहिला हल्ला पोलिसांनी केला, दुसऱ्या हल्ल्यामध्ये स्वतः बाबा पोले सामील होता आणि तिसऱ्या हल्ल्यामध्ये समाजानं मला मारलंच नाही, बौद्ध समाजानं मला मारलेलं नाहीये. बाबासाहेबांना मानणाऱ्या बौद्ध प्रेमीने मला मारलेलं नाहीये, कारण मी बाबासाहेबाला मानणारच आहे. मला बौद्ध समाजानं मारलं नाही. मी स्पष्ट सांगायला, मला मारले ते एका स्पेसिफिक राजकीय नेत्याच्या कार्यकर्त्यांनी. कारण ते कार्यकर्ते कोण होते व्हिडिओमध्ये आलेला आहे आणि एकही कार्यकर्ता आपल्या गंगाखेडचे जे आमदार साहेब आहेत यांच्या व्यतिरिक्त नव्हता. सगळे त्यांचेच कार्यकर्ते होते. आणि स्वतः बाबा पोले तिथं आल्यामुळं हा जो शक होता माझ्या मनात तो 100% शिक्कामोर्तब झाला. कारण बाबा पोले मला काहीच न बोलता तिथल्या माझ्या बौद्ध बांधवांना आतमध्ये घेऊन गेला आणि त्यांचे त्यानं काय कानं भरले काय नाही ते देवाला माहिती, पण ते जास्तच माझ्यावर चढून उठले आणि त्यांनी मला बेदम मारहाण केली. मी माफीचा व्हिडिओ काढला होता, मी परत माफीचा व्हिडिओ काढणारही होतो. तिथं मला काढण्यासाठी नेलं बाबासाहेबांच्या पुतळ्यापाशी. मी पुन्हा ती माफी मागून मी पाया पडलो बाबासाहेबांच्या, पण माझी चूकच नाही. मग मला सांगा, बाबासाहेबांच्याच शब्दात मी सांगतोय की माझा गुन्हाच नाही तर तुम्ही मला सजा का देताय? माझं काय चुकले? आपलं जग एवढं आधुनिक झालंय, टेक्नॉलॉजिकली आपण एवढे सदृढ झालेलो आहोत, डेव्हलप झालेलो आहोत. कुठल्याही यंत्रणेतून हे सिद्ध करून दाखवा की तुमचा अनपडपणा माळाराना दाखवा हा शब्द तसा नाहीये, हा उलटा आहे जसं तुम्ही म्हणताय. हे सिद्ध करून टाका. ज्या दिवशी सिद्ध होईल त्या दिवशी इमानदारीनं माझ्या मायबापा शपथ त्याच बाबासाहेबाच्या चौकामध्ये मला फाशी द्या. पण असं राजकीय षडयंत्र करू नका. आणि हे राजकीय षडयंत्र आहे मला केव्हा कळालं, ज्या वेळेस तिथं बोलणारे काही 2-4 माणसं होती
त्यांच्या कपाळाला आपला निळा टीका लावलेला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या गळ्यात होती. ती स्वतः मला काय म्हटली, तू रोडचे व्हिडिओ टाकायलास, खाली माळेवाले कुठं बसायची टाकायलास, ऑटोवाल्यांना तू ट्रॅफिक हटवा म्हणालास, तुझ्या का बापाचा रोड आहे का, तू काय ठेका घेतलास का, इथले पोलिस बघून घेते, तुला काय गरज आहे व्हिडिओ टाकायचा, व्हिडिओज टाकणं बंद कर. मग तेव्हा मला हा माझा संशय पक्का व्हायला लागला की अरे यार, यांना त्रास त्या व्हिडिओचा नाहीच, कारण त्या व्हिडिओमध्ये जे बोललोय ते शाण्या माणसाला समजतंय. म्हणून बाबासाहेब म्हणले होते की अगोदर शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. पण आपले माणसं डायरेक्ट संघर्षाला लागले. जे सुशिक्षित असतील, आपल्या समाजामध्ये PhD होल्डर भरपूर आहेत, टेक्नॉलॉजिकली डेव्हलप भरपूर आहेत, त्या टेक्नॉलॉजीमध्ये सायबर सेलमध्ये हा व्हिडिओ टाकून त्या व्हिडिओची पडताळणी करा, डिकोडिंग करा. तो जर व्हिडिओ तुम्ही जसा समजताय तसा जर असेल तर तुम्ही म्हणताल ती सजा कुठल्याही चौकात, कुठल्याही गंगाखेडच्या रोडवर अजूनही भोगायला हा महेश बिगर तयार आहे. पण माझी सर्व बांधवांना, वी आर फर्स्टली अँड लास्टली इंडियन बाबासाहेब म्हटले होते. बाबासाहेबांच्या, छत्रपती होळकर फुले शाहू आंबेडकरांच्या सर्व मावळ्यांना माझी कळकळीची विनंती आहे की त्या व्हिडिओची पडताळणी करा. आणि जर एखादा गुन्हा झालाच नसेल तर त्याची सजा मी कशामुळे भोगायची. मला माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे सर्व मावळ्यांना की जो गुन्हा मी केलाच नाही त्याची मला कशामुळे सजा. मी काम जे करतोय, स्थानिक लेवलला प्रशासनाच्या विरुद्ध लढतोय, भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढतोय, बोगस कामाच्या विरोधात लढतोय, ते काय चुकीचं आहे का. मला तुम्ही सगळ्यांना मिळून सांगा की बाबा, तुम्ही ते जसा माणूस एक जण मला म्हटला की ती व्हिडिओ टाकणं बंद कर, तसं तुम्ही सगळे मिळून बना मला. कारण मी गंगाखेड वारशांसाठीच लढतोय. मग त्याच्यामध्ये कुठल्या एक जात नाही, एक धर्म नाही, सगळ्या जाती धर्मासाठीच लढतोय मी. मग तुम्ही एकदा सगळे मिळून म्हणा की महेश बिगर तुला काय करायचं, तू व्हिडिओ टाकणं बंद कर. मी बंद करतो. पण माझी लढाई ही सत्याला धरून आहे, छत्रपती होळकर फुले शाहू आंबेडकरांच्या विचारावर चालणारी आहे. आणि या विचारावर चालत असताना तुम्ही काहीतरी हे राजकीय नेते षडयंत्र करून पहिल्यांदा यांनी पोलिसांना समोर केलं, पुन्हा स्वतः जिल्हा परिषदचे सदस्य तिथं मला मारहाण करण्यासाठी आले, आणि पुन्हा तुम्ही काहीतरी जातीय तेढ निर्माण करण्यासाठी तुम्ही हे षडयंत्र करून मला मारू इच्छित आहे. मला मारलं ठीक आहे, मारणारे कोण आहे ठीक आहे, पण ह्याच्यामध्ये जातीचा कुठलाही संबंध नाही. धनगर आणि बौद्ध या जातीचा काही संबंध नाही. जातीमध्ये कुठलंही तेढ नाही. तुम्ही किती तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करा, पण जातीमध्ये तेढ नाहीये. मला का मारलं या प्रश्नाचं उत्तर मला महाराष्ट्रातल्या जनतेतून, इथल्या पोलीस प्रशासनाकडून, प्रशासकीय अधिकाऱ्याकडून आणि राजकीय अधिकाऱ्याकडून पाहिजे. संपूर्ण गंगाखेडवासियांना माझा एक प्रश्न आहे की मला नेमकं मारलं कोणत्या कारणामुळे. माझी चूकच झाली नव्हती. मी जो शब्द बोललोच नाही त्या शब्दाबद्दल तुम्ही मला मारहाण कशामुळे केली, आणि तो शब्द तुम्ही प्रूफ करून दाखवा. त्यावेळेस मी तुमची म्हणाल ती सजा मी मान्य करायला तयार आहे. जय भीम, जय शिवराय, जय मल्हार. छत्रपती होळकर फुले शाहू आंबेडकरांच्या विचारावर मी काम करत होतो, करत आहे आणि करतच राहील. फक्त षडयंत्र माझ्याबद्दल कोण करते हे सर्व भारतीयांनी, महाराष्ट्रामधील आणि गंगाखेडमधील सर्व जनतेने याचा न्याय करावा आणि मला न्याय द्यावा. कारण या भारतीय न्यायव्यवस्थेमध्ये सर्वोपरी सर्वोच्च ही जनता आहे, इथली लोकसंख्या आहे, लोकशाहीचं राज्य आहे आपल्या भारतामध्ये. आणि म्हणून तुम्हाला विनंती आहे की जर मराठा जातीतला एखादा जर म्हणत असेल की शिवाजी महाराज फक्त आमचे आहेत, तर मी ते मान्य करणार नाही. बौद्ध समाजातील एखादा भारतीय म्हणत असेल की फक्त बाबासाहेब आमचे आहेत, मी ते मान्य करणार नाही. धनगर समाजातील एखादा जर म्हणत असेल की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर फक्त आमचे आहेत, मी ते मान्य करणार नाही. हा महाराष्ट्र, हा भारत देश छत्रपती होळकर फुले शाहू आंबेडकरांचा आहे, होता आणि राहणार. आणि मी त्यांचा सगळ्यांचाच अनुयायी आहे. म्हणून मला न्याय द्या. सर्व गंगाखेडमधील जनतेला, महाराष्ट्रामधील जनतेला माझी कळकळीची विनंती आहे. आणि पोलीस प्रशासनाला, तुमच्यावर आज खूप मोठा ताशेरे ओढले गेलेत, कारण पोलीस स्टेशनमधून मला उचलून नेलं आणि तिथून नेऊन मला मारहाण केल्या. तुम्ही त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी ही माझी विनंती आहे. जय भीम, जय शिवराय, जय मल्हार.